जय शिवराय मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना सोलर पंपासह पारंपरिक पंपाच्या वीज जोडण्या देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्याच संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 2024 अंतरिम बजेट सादर करत असताना वित्तमंत्र्यांच्या माध्यमातून मागेल त्याला सोलर ही योजना घोषित करण्यात आलेली होती आणि याच योजनेच्या अंतर्गत राज्यातील 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांच्या माध्यमातून बोलावून दाखवण्यात आलेलं होतं। आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती 13 मार्च 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। पारेषण विरहित सौर कृषी पंप व पारंपरिक पंपाच्या वीज जोडण्या देण्यासाठी सौर ऊर्जाकरणाची संलग्न योजना राबवून EIIB बँकेकडून कर्ज उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, या निर्णयानुसार योजनेच्या दरवर्षी 1 लाख याप्रमाणे 5 वर्षांमध्ये 5 लाख सोलर पंप हे या ठिकाणी शेतकऱ्यांना महावितरणद्वारे वितरित केले जाणार आहेत। याचप्रमाणे कृषी वितरण प्रणालीचे बळकटीकरण आणि क्षमता वाढ करण्यात येणार आहे। तसेच कृषी वितरण प्रणालीचे सौर ऊर्जीकरण, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली जात आहे। या योजनेच्या अंतर्गत सुद्धा पहिल्या घटकासाठी 13,493 कोटी 56 लाख रुपयाचा निधी हा वापरला जाणार आहे। तर शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यासाठी 1,545 कोटी 25 लाख रुपये एवढा निधी वापरला जाणार आहे आणि या दोन्ही घटकासाठी मिळून 15,039 कोटी रुपये एवढ्या प्रकल्प खर्चाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यापैकी 60% रक्कम अर्थात 9,020 कोटी रुपये हे एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अर्थात EIIBच्या माध्यमातून कर्ज स्वरूपामध्ये घेतले जाणार आहे। तर उर्वरित 4,817 कोटी 97 लाख रुपये एवढी रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून 2024 ते 2028 या वर्षामध्ये अनुदान स्वरूपामध्ये महावितरण कंपनीला दिली जाणार आहे। मित्रांनो, या कर्जाची परतफेड राज्य शासनाच्या माध्यमातून 2019 ते 2043 या कालावधीमध्ये अतिरिक्त वीज विक्री कर व हरित ऊर्जा निधीमधून केली जाणार आहे। याचप्रमाणे याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी पंपाच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी ADB बँकेकडून कर्ज घेण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सुद्धा सौर ऊर्जा दिवसा शेतकऱ्यांना देण्यासाठी सध्याच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी, ज्याच्यामध्ये जे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त आहेत किंवा नवीन ट्रान्सफॉर्मर लावणं, त्यांची क्षमता वाढवणं हे आवश्यक आहे। याच्यासाठी महाराष्ट्र पॉवर डिस्ट्रीब्युशन अँड एनहान्समेंट प्रोग्राम फॉर फॅसिलिटी सोलरायझेशन अँड एक्सपॅन्डिंग ॲग्रिकल्चर कनेक्शन या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी सुद्धा 11,585 कोटी रुपये एवढा खर्च येणार असून याच्यापैकी 60% रक्कम अर्थात 8,109 कोटी हे प्रचलित व्याजदरानं एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थात ADB कडून कर्ज स्वरूपामध्ये घेण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये सोलर पंप योजना राबवत असताना 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपली नोंदणी करण्यात आलेली आहे। आतापर्यंत फक्त 1 लाख सोलर पंपाची प्रक्रिया सुरू आहे। उर्वरित 7 लाख शेतकरी याच्यामध्ये अद्याप देखील प्रतीक्षेत आहेत आणि अशा ज्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना देखील या योजनांच्या अंतर्गत सोलर पंप देऊन त्यांच्या विजेच्या जोडण्या करणं, याचप्रमाणे पारंपरिक पंपाच्या वीज जोडण्या करणं यासाठी हे निधी वापरले जाणार आहेत आणि याच्यासाठी हा एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। धन्यवाद।